बघा, बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटते. कारण हा पनीर टिक्का आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा नक्की आपण पनीर टिक्का मसाला मागवतो, पण पनीर टिक्का मसाला आपण घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत. अगदी कमी साहित्यात तयार होतो आणि झटपट तयार होणारा डिश आहे. तर ही डिश कशी बनवायची ते बघूया. चला तर मग मी साहित्य सांगते. पनीर घेतलं आहे आणि पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत. टॅमॅटो घेतलं आहे, टॅमॅटो पण असं चौकोनी कापून घेतलं आहे. शिमला मिरची, कांदा आणि ही लसूणची पेस्ट आहे. दही, लिंबाचा रस, हे बेसन पीठ आहे. आणि आता मसाले बघूया. हे घरगुती मसाला आहे, गरम मसाला, हे धना पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर, आणि हा लाल घरगुती मसाला, आणि कसुरी मेथी आणि दही आहे. मॅरिनेशन करून घेऊया. मी दही घेते. मी 5 चमचे दही घेतले. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर घेतली. हे छोटे चमचे मी 2.5 चमचे टाकलेत. ही धना पावडर आहे 1 चमचा. हा घरीच बनवलेला मसाला आहे. आणि हा घरगुती मसाला आहे. आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया. थोडीशी अशी हातावरती थोडीशी ही करायची, चुरगळायची, आणि नंतर मग कसुरी मेथी टाकायची आणि लिंबाचा रस टाकूया थोडासा. हे आता आपण एकत्र करून घेऊया. आणि थोडंसं मीठही टाकूया. हा मसाला आपला तयार आहे. त्यामध्ये आता आपण कांदा, शिमला मिरची, टॅमॅटो आणि पनीरचे पीसेस टाकून घेऊया. आणि हे आता आपण हातानेच मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित कोट करून घेऊया. हे बघा, मसाले आपले कोट करून झालेले आहेत. हे आता आपण झाकण ठेवून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता आपण टॅमॅटोची प्युरी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं आहे. आणि टॅमॅटोला ना असे थोडेसे हलके कट करून घेऊया. हे बघा, ह्या साईडने मी 3 टॅमॅटो टाकते आहे. हे बघा, हे थोडं 5 मिनिटासाठी बॉईल व्हायला ठेवूया आपण. 5 मिनिटासाठी बॉईल व्हायला ठेवूया आणि ह्याची प्युरी करून घेऊया. हे बघा, टॅमॅटोची साल आहे ना ती निघाली आहे. तर आता आपण बंद करूया आणि थंड करून ह्याची प्युरी बनवून घेऊया. आणि वरचं हे साल आहे ना ते असं काढायचं आहे. साल वगैरे व्यवस्थित काढून घेऊया आणि प्युरी बनवून घेऊया. पॅन आपला गरम झाला आहे. मी आता तेल टाकून घेते त्याच्यात. मी 3 चमचे तेल टाकलेत. तेल आता गरम व्हायला देऊया. तेल आपलं गरम झालं आहे. आता हे मॅरिनेशन केलेले आहेत ते सगळे आपण ह्याच्यात टाकूया. आणि गॅसची फ्लेम ना फास्टच ठेवायची आपल्याला.
आपण पनीर टिक्का करतोय ना, तर काय होतं माहिती आहे, आपल्याला गॅसवरती भाजायला वेळ जाणार, म्हणून मी पॅनमध्ये हे करून घेतले आहे. पूर्ण असं एक एक पीस टाकलाय आणि ह्याला स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आपण रोस्ट करून घेऊया तेलामध्येच. पनीर आता ना गोल्डन होईपर्यंत आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे बघा, पनीरला ना असा गोल्डन कलर आलाय आहे. आता आपण बंद करून घेऊया, हे सगळं काढून घेऊया. आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. एक 3 चमचे मी तेल टाकून घेतलंय. आता तेल गरम झालंय, आपण कांदा टाकून घेऊया. मी मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेत आहेत. आता कांदा व्यवस्थित परतून घेऊया आणि कांद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे काय होईल, कांदा लवकर परतला जाईल. कांद्याला आता गुलाबी कलर आलाय. आता आपण त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेऊया, कारण आपण मॅरिनेशन केलेलं आहे, त्याच्यात पण पेस्ट घातलेली आहे, त्याच्यामुळे आपण आता थोडीशी पेस्ट घालायची आहे लसणाची. आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया. मी घरगुती मसाला घेणार आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आणि गरम मसाला 2 चमचे, आणि थोडीशी कसुरी मेथी. आणि गॅसची फ्लेम कमी करूया. हे व्यवस्थित मसाले आपण परतून घेऊया. आणि पनीर टिक्का करताना दही आहे ना, जास्त आंबट घ्यायचं नाही, म्हणजे काय होतं की आपण लिंबू पण वापरलेला आहे ना, त्याच्यासाठीच की थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. पण जर तुमचं दही जर आंबट असेल तर लिंबू वापरू नका. हे बघा, मसाला व्यवस्थित आपलं परतवून झालंय. आता आपण जी पेस्ट केली होती टॅमॅटोची, ती घालून घेऊया. हे मसाल्यावर प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. आता ही आपण एक 3 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊया. आता झाकण ठेवूया आपण. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, तेल वरती तरंगतंय, म्हणजे आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण ह्याच्यात कोमट पाणी टाकून घेऊया. आता आपण पाणी टाकूया. पाणी आपल्याला कोमटच टाकायचं आहे, कारण काय होते, मग पाणी आपण जर नॉर्मल पाणी टाकलं तर प्रोसेसिंग परत ते मग शिजायला वेळ जातो, ते प्रोसेस व्हायला वेळ जातो, त्याच्यामुळे आपण कोमटच पाणी वापरायचं आहे. आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. मॅरिनेशन करताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला जेवढं मीठ पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये किंचित आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. आणि हे व्यवस्थित हलवून घेऊया.
आता आपल्याला जे पनीर वगैरे आपण फ्राय करून घेतले होते ना ते टाकायचे आहेत आणि पनीरला ना असा गोल्डन कलर आला पाहिजेत. हे बघा असं गोल्डन कलर आला पाहिजेत पनीरला. आता हे आपण भाज्या ह्याच्यात टाकून घेऊया, व्यवस्थित कोट करून घेऊया. हे बघा पनीर टिक्का मसाला आपला तयार आहे. आता हे आपण 2 मिनिटासाठी ठेवूया आणि झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी. आता आपण बघूया आपला पनीर टिक्का मसाला कसा तयार झाला आहे. हे बघा काय कलर पण आला आहे ना. हे बघा जसं रेस्टॉरंट किंवा धाब्यावर आपण खातो तसा पनीर टिक्का आपण घरच्या घरी तयार केलेला आहे, ते कमी साहित्यात. थोडी वरून कोथिंबीर टाकून घेऊया. बघा हा पनीर टिक्का मसाला आपण नानसोबत किंवा भाकरीसोबत छान लागतो. आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर गेल्यानंतर आपण खातो तसा पनीर टिक्का मसाला आपला तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.